कप्तान साहब ने ठोक दिया असं म्हणत भर पत्रकार परिषदेमध्ये रोहित पवारांनी दाखवली अखेर ऑडिओ क्लिप आणि संपूर्ण महाराष्ट्राला ऐकवली. अजितदादा पवार यांच्या अपघातानंतरचा थरार रोहित पवारांनी अखेर महाराष्ट्रासमोर आणला आणि आताच्या घडीच्या या सगळ्यात मोठ्या बातमीने मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 3 बड्या नेत्यांची आता थेट हकालपट्टी. मित्रांनो, काय घडतंय नेमकं? शरद पवार राज्यसभेवरती निघाले आणि महाराष्ट्रामध्ये राजकीय वातावरण गरमागरम. इकडे अजित पवारांचे जवळजवळ 35 आमदार शरद पवारांच्या जवळ पक्षात प्रवेश करण्यासाठी आतुर, तर तिकडे मात्र पार्थ पवार राज्यसभेवरती जायला तयार. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांनी मात्र एकत्रीकरणाला केला विरोध. आता मात्र जयंत पाटील यांनी म्हटलंय की आता एकत्रीकरण अशक्य. या सगळ्या बातम्यांचा एक महत्त्वाचा आढावा मित्रांनो घेऊया आपल्या महत्त्वाच्या या बुलेटिनमध्ये. ज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा गौप्यस्फोट केला आहे. मुंबईतील पत्रकार परिषदेमध्ये रोहित पवार यांनी DGCAच्या अहवालातील चिरफाड करत गंभीर अखेर सवाल उपस्थित केलेत. राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत त्यांनी हे सगळे गौप्यस्फोट केलेत. मित्रांनो, रोहित पवार यांनी VSR कंपनी इन्शुरन्स एजंटची ऑडिओ क्लिप आता सबंध महाराष्ट्रासमोर ऐकवलेली आहे. रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत सातत्याने प्रश्न निर्माण केले आहेत. दादांचा अपघात नाही तर दादांचा मृत्यू आहे असं म्हणत महाराष्ट्रासमोर त्यांनी सगळं प्रकरण उघड पाडलंय. पूर्वीच्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा अपघात आहे की घातपात आहे याची माहिती समोर आणली आणि आता मात्र सगळ्यात गंभीर सवाल उपस्थित केलेत. रोहित पवार यांनी म्हटले की VSR कंपनीला कोण वाचवतंय? एक मोठा बडा नेता, केंद्रातील बडा नेता VSR कंपनीच्या जवळ आहे, तो मात्र कंपनीला वाचवतोय. विमान सुरतला गेलं होतं ते रिपोर्टमध्ये आलंय. ऑफिशियल लाईफपेक्षा 3000 तास पुढे गेलं होतं. व्हिजिबिलिटी कमी होती, रिपोर्टमध्ये सिद्ध झालंय. मुख्य पायलट काहीच बोलत नव्हता, हे देखील समोर आलं आहे. यापूर्वी आम्ही जे जे मुद्दे मांडलेत ते सगळे यामध्ये आहेत. अपघाताच्या अहवालात बारामतीला जिल्हा करून टाकलाय, त्याशिवाय बारामती महानगरपालिका उल्लेख केलाय. हे सगळे आरोप आज रोहित पवार यांनी म्हटलेत. आता त्यांनी सांगितलंय की नेमक्या चुका कुठे? रिपोर्टमध्ये विमान झाडांना धडकून खाली पडलं असं म्हटलंय, पण अशी कुठली झाडं आहेत? आम्ही तेही तपासलं तर तिथे झुडपं आहेत, तिथे विमानाला स्पर्श देखील झाला नाही. अहवालातील नोंदीप्रमाणे विमान आणि झुडपाची उंची कुठेच मॅच होत नाही. रिपोर्ट द्यायचा म्हणून तो रिपोर्ट दिलाय असं थेट वक्तव्य रोहित पवारांनी केले. आणि आता रोहित पवारांनी नेमकी कोणती ऑडिओ क्लिप महाराष्ट्रासमोर मांडली ते बघूया. रोहित पवार यांनी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये VSR कंपनीच्या इन्शुरन्स एजंटची ऑडिओ क्लिप ऐकवली आहे. बारामतीमधील माळी कुटुंबाला हा फोन आला होता. त्यावेळी त्यांच्याशी संवाद साधताना वकिलांनी काय म्हटले ते रोहित पवारांनी ऐकवले आहे. VSR कंपनी इन्शुरन्स एजेंट कप्तान साहब ने गलती कर दी, ठोक दिया जाके क्या करोगे? माळी कुटुंब, क्या गलती की? VSR कंपनी वकील, अगर वो पुणे चला जाते, विजिबिलिटी खराब थी, दिखा नहीं, रनवे जिधर था उसके लेफ्ट में गए, अब ठोक दिया, क्या करोगे आप? रोहित पवार यांनी म्हटलंय अजितदादांच्या विमान अपघाताबाबत VSR कंपनी इन्शुरन्स एजंट किती हलक्यात घेत आहेत हे दिसून येत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रोहित पवार यांनी जे सगळे मुद्दे उपस्थित केलेत हे देखील आता सगळ्यांसमोर आहेत. तिसरी महत्वाची बाब म्हणजे मित्रांनो, अजितदादा पवार हे हयात असताना काही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सेल्सच्या राज्य लेवलच्या प्रदेश अध्यक्षांनी राजीनामे दिले होते. ते राजीनामे का दिले होते ते माहीत नाही, परंतु दादांनी ते राजीनामे मान्य केले नाहीत. मात्र अजितदादा पवार यांचा मृत्यू झाल्यानंतर काही दिवसांनी लगेचच सुनील तटकरे यांनी सगळ्या अध्यक्षांचे राजीनामे मंजूर केलेत. म्हणजे मित्रांनो, अजित पवारांना जे हवं होतं ते यांना नको होतं
आणि यांना जे नको होतं ते अजित पवारांना हवं होतं. यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये नेमकं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे काही आमदार काही मंत्री दादांच्या या सगळ्या प्रकारामध्ये सामील आहेत का याच्यावरती संशय येण्यास आता सुरुवात झाली आहे. एकंदरीत मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं विलीनीकरण हे होणार की नाही ही पुढची गोष्ट आहे. मात्र सध्या शरद पवारांनी डाव टाकला असून शरद पवार पुन्हा एकदा दिल्लीच्या तख्तावरती राज्यसभेत गेले आणि इकडे मात्र अजितदादा पवार यांच्या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू झाली आहे. आता काय होतं ते लवकर समजेल.